कुलस्वामी न्याय तुळजाभवानी जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील स्वर्गीय महारुद्र बाप्पा मोठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि ज्या कारणासाठी आपण इथं उपस्थित राहिलात अशा ज्यांच्या सभेसाठी आपण इथं उपस्थित राहिलात अशा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल भैया मोठे व या सभेला जे प्रमुख संबोधन करणार आहेत असे आपले धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार सन्माननीय ओमदादा निंबाळकर व इथं उपस्थित असलेले काँग्रेस आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व पदाधिकारी गण व सर्व शेतकरी बांधवांना गेल्या बऱ्याच दिवसापासून जो काही एक उमेदवारी बाबतीतचा जो एक गोंधळ झाला त्याच्याबद्दल मी परांड्यामध्ये तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगितलं, परंतु त्याच्यानंतर माझी भूमिका काय असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर जे चित्र येत होतं ते लोकसभेच्या प्रचाराचं चित्र येत होतं की आदरणीय ज्ञानेश्वर तात्या असतील आणि राहुल भाई असतील यांचं ठरलं होतं की तुम्हाला भेटलं तर आम्ही तुमचं काम करणार आणि आम्हाला भेटलं तर तुम्हाला आमचं काम करावं लागेल। आणि त्या आदरणीय तात्यांच्या त्या शब्दाखातर निश्चित रूपाने सर्व शिवसैनिकांना एक कळकळीची विनंती केली आणि अजून देखील करतोय की आपण राहुल भाईच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायचं। कारण की लक्षात घ्या पुढचा उमेदवार कसा आहे की तुम्हाला त्याची प्रसिद्धी द्यायची गरज नाही। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं सतीश महाराजांनी जरा चांगलं जरा जास्तच कोपर काय महाराज मार्मिक बोलले, परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की येत्या 20 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय ते त्या तानाजी सावंताच्या सत्तेचा माज उतरवण्यासाठी। कारण की लक्षात घ्या ज्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर 2019 साली इमाने ईदवारे तुमच्यासाठी लढलो, तुमच्यासाठी कष्ट घेतले, प्रत्येक येथील शिवसैनिकांना तुम्हाला आमदार करण्यासाठी झगडला आणि तुम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काही तासामध्ये आमच्या घरी आला होतात आणि घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या लेकरा बाळाची शपथ घेऊन सांगितलं होतं की दादा मी माझ्या लेकरा बाळाची शपथ खातो त्या धाराशिव जिल्ह्याचा कारभार तुम्ही बघता। सगळ्यात पहिले जर त्यांनी मंत्री होऊन जर कुठलं काम केलं असेल तर ते तात्यांना नुकसान पोहोचवण्याचं काम केलं। कारण की लक्षात घ्या ज्या वेळेस तात्या 2 वर्षाखाली आजारी होते, आजारपणातून त्रस्त होते, त्या आजारी असताच्या काळामध्ये तात्यांनी ज्या तानाजी सावंतांच्या पुतण्याला स्वतःच्या सख्या भावाचं तिकीट कट केलं की मला जिल्हा परिषद सदस्य केलं। जिल्हा परिषद सदस्यच नव्हे तर तुम्हाला अर्थ व बांधकाम सभापती देखील केलं आणि त्याच तुमच्या पुतण्याकडून त्यांना डीसीसी बँकेवरून पाय उतार करण्याचं पाप हे तुम्ही केलं। त्याच्यानंतर तात्या किडनी ट्रान्सप्लांट करून आले होते, त्या काळात सुद्धा माझा मुलगा देखील त्या परिस्थितीमध्ये आजारी होता आणि दोघही जण दवाखान्यात असताना मी तिथे उपस्थित असताना या तानाजी सावंतांना मिरगावाने ते मेळावा घेतला आणि त्यानं काय भाष्यावर वापरली, मी जर मदत केली नसती तर मला तात्याच्या फोटोला हार घालायची वेळ आली असती।
ही तुमची तात्याच्या उपकाराची परतफेड करण्याची भाषा. त्याच्यामुळे लक्षात घ्या, माझं सर्व शिवसैनिकाला कळकळीचं सांगणं आहे की येत्या 20 तारखेला ह्या खेकड्याच्या नांग्या ठेचायसाठी, कारण की जो काय या सत्तेचा माज ह्या खेकड्याला चढलेला आहे, पैशाचा तर लय माज आहे. की काल परवा दिवशी यांनी आता सांगितलं की आमच्यात भाषण केलं, काय म्हणला 200 कोटी देतो. 200 कोटी देतो. कसं काय करतो म्हणला? बरांडा सरकार भुवन परांड्याची स्टोरी तो कुपाटी लावली म्हणा, म्हणते अजून कुठं 200 कोटी देतो. हा, तुला दिलेलं पहिलं नीट निस्तारता ये ना, इतक्या विचित्र पद्धतीनं वागणारा तू माणूस, आणि तू आंबीला काय करायचंय? ही निवडणुका आल्या की दरवेळेस काहीतरी निवडून असं विचित्रच बोलतोय. ही काय बोलताना तसं तारतम्य बाळगायचं नाही, आपण काय बोलायला होती बाळगायचं नाही, असा पकाड का पाय बाबा म्हणायचं, बोलायचं. अरे काय झालं जादू बहीण काय, त्याला जादू धावते आता ही जनता. कसं आहे, त्याला माहिती नाही की हा भूम परांडा जो तालुका आहे तो भाई उद्धवराव पाटलाला पाडलेला तालुका आहे. त्यावेळेस या गोष्टीची दक्षता घेणं गरजेचं आहे. जुन्या लोकांना माहिती आहे भाई उद्धवराव पाटील विरोधी पक्ष नेते होते, आणि ती निवडून जर आले असते तर मुख्यमंत्री होते. आणि इथल्या लोकांनी त्यांना जुमानलं नाही. तुम्ही काय म्हणजे तुमचं काय चालू आहे तुम्हाला कळणार. बरं एक गोष्ट सांगा, तानाजी सावताच्या पुतण्याला पंढरपूर मधून कुठल्या पक्षातून उभा आहे? आता मला दुसरी गोष्ट सांग, या तानाजी सावताचा सक्का भाऊ शिवाजी सावंत यांनी कुणाला माड्यात पाठिंबा दिलाय? गोमंदाच्या त्याचं चिन्ह काय? सफरचंद. म्हणजे तुम्ही माड्या सफरचंदचं घेता, तिकडं तुतारीचं घेता, आम्ही बी इकडे आता तुतारीचं घेणार ना. म्हणजे तुमच्या घरातला तुमच्या भागा माणूस राहिला नाही ना, आम्ही काय म्हणून तुमच्या भागा राहावं? हा, खरं का नाही? म्हणजे ज्या तात्याने तुमचं इथं मतदान नसताना तुम्हाला गुलाल लावला, आता तुमच्या घरातली माणसं सोबत नाहीत म्हणल्यावर ही जनता तुम्हाला बुक्का लावल्या बघर शांत राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही पक्की देणार नाही. सारखंच वाजवतोय जरा ही बेटा दुखते मग बघतोय तुला लय मला तुझ्या सारखं वाटत. असू द्या, परंतु विनोदाचा भाग सोडा. त्या तानाजी सावंताच्या आम्ही जेवढं पाटील घरानं त्याला कोळून पेरलं त्याच्या इतकं दुसरं कोणी सुद्धा त्याला कोळून पेरलं नाही. आणि ही ज्याच्या खांद्यावर बसून येतो त्याला पहिले खाली दाबण्याचा प्रयत्न करतो. आणि ही फक्त वालवड गावात आलं का कधी? त्याचा संपर्क आहे का कधी? मला लक्षात घ्या. आम्ही झालं कुणाला विचारायचं, कुणाला विचारायचं? बापूला सभापती कुणी केलं? बापूला सभापती कुणी केलं? आता फक्त असं झालंय, तुम्हाला माहिती सांगतो, आपली उमेदवारी पाहिजे नव्हती, आता बायाची आहे म्हणून लोक तर बसायले. आणि शिवसैनिक रुंग घेऊन मागे लागला असताना का त्या तात्याच्या पोराला तुम्ही विरोध करायला बाबा, त्या तात्याने तुम्हाला एवढं सगळं दिलेलं आहे. परंतु लक्षात घ्या की आदरणीय तात्यांच्या शब्दाखातीर आपल्याला सगळ्या जणाला राहुलबाई याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं. उमेदवार मी आहे, तुमच्या तात्याचं पोरग काय राहुलबाई काय वेगळं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला निश्चित रूपानं तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण केला जाईल. तुम्हाला आमिष दाखवली जातील, त्या कुठल्याच आमिषाला बळी पडू नका. आणि येत्या 20 तारखेला ठामपणे तुम्हाला राहुलबाईच्या पाठीमागे राहायची गरज आहे. कारण की तुमच्या सुखादुःखात ज्या पद्धतीनं तुमचा खासदार उभा असेल, ज्या पद्धतीनं तुमचा आमदार उभा असेल, ज्या पद्धतीनं आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीमागे उभा असेल, तुमच्या सुखात असेल, दुःखात असेल, तुमच्या आडीनडीला असेल, त्या पद्धतीनं तानाजी सावंत तुमच्या पाठीमागे उभा राहिलाय का?
कधी तुमच्या सुखदुःखात ते आलाय का? अहो सर्वसामान्य माणसं तो सोडा, ती जी माणसं गेल्यात प्रतिष्ठित माणसं त्यांचं फोन सुद्धा उचलत नाही. आता तुम्ही जे माणसाला म्हणता का त्या माणसाला फक्त म्हणावं त्यांना फोन लावून फोन उचलून द्यावं. तुला मतदान करतो मला पण फक्त फोन लावते तुझा तुझा फोन उचलतच नाही. आणि इकडे उचलणार आहे रात्री 2-2 वाजता. तुम्ही 3 वाजता लागला, तुम्ही 3 वाजताचा खेळाडू आहे मामा. तुम्ही 100% 3 वाजताचा खेळाडू आहे. आणि तुम्ही असलं खेळाडू आहे 3 वाजता फोन लावणार की ओम दादा फोन उचलताय का ना लाव शरीर हाताची. आमचं काहीच नाही, आमचं तुमचं काहीच नाही, पण लाव शरीर हाताची. हे अशा पद्धतीचे खासदार तुम्हाला लाभलेले आहेत, आमदार तुम्हाला लाभलेले आहेत. त्याच्यामुळं राहुल भैयाचं किती नंबरचा अनुक्रमांक आहे? आता किती वेळा त्यांना आपल्याला आमदार करायचे? 4थ्यांदा. त्याच्यामुळं ह्या गद्दारीला, ह्या गुंडागर्दीला कुठंही बळी न पडता, आणि गुंडागर्दीची भाषा ही माझ्या समोर तरी त्यांनी करू नये. कारण की मी जरा सर्किट डोक्यात आहे की त्याला बी माहिती आहे आपल्याला हांगे करणारी लागणार नाही काय. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची ह्या मतदारसंघातून गुंडागर्दी नष्ट करण्यासाठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुमच्या सुखादुःखात आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी येत्या 20 तारखेला तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस वाजवू नको तुला तुतारी वाजवणारा माणूस माझं झालं की वाजव पुन्हा पुन्हा वाजव. तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरील बटन दाबून येत्या 20 तारखेला राहुलबाईला मतदान करून ती 20 तारखेला सबंध परांडा तालुक्यामध्ये बुक्कामय वातावरण कराल अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि